नमस्कार, मी ऐश्वर्या रोहन शिंदे नाईक. माझं लग्न 2017 मध्ये जानेवारी 23 तारखेला झाला होता. त्यानंतर माझ्या वडिलांनी लग्नामध्ये 25 तोळं सोनं, 2.5 किलो चांदी आणि 2 लाख रुपये कपड्यांना आणि व्हिडिओ शूटिंगला दिलं होतं. असं शिंदे नाईक फॅमिलीमध्ये मला दिलं होतं. त्यानंतर 8-9 महिने माझं संसार नीट झाला. त्यानंतर त्या लोकांनी मला त्रास द्यायला चालू केलं. त्यांच्या उद्योगांसाठी, पेट्रोल पंपसाठी, रोड कॉन्ट्रॅक्टसाठी, जीन पॅन्टच्या कारखान्यासाठी 50 लाख रुपये आण, कधी 1 कोटी रुपये आण, असं त्रास द्यायला चालू केलं, मारहाण करायला चालू केली. मग त्यांनी असं त्रास देत असताना मी माझ्या माहेरी गेले आणि आम्ही अजून नांदायला येणार आहे असं बोलत असताना पण माझ्या नवऱ्यानी घटस्फोटाचा दावा दाखल केला कोर्टामध्ये. आणि मध्यंतरी आणि हे सगळं मी त्यांच्या फॅमिलीमध्ये पण सांगितलं होतं, काका काकूंना, त्याच्या आत्यांना वगैरे पण मी हे सगळं सांगितलं होतं. तरी पण त्या लोकांनी काहीच मदत नाही केली. त्या लोकांनी पण आम्हाला फोर्स केला की पैसे घेऊन ये, नाहीतर तुला इथे नांदायला नाही भेटणार, नाहीतर तुला आम्ही अपत्यप्राप्ती नाही होऊन देणार. त्यांनी असं मला दबाव घालत होते प्रत्येक वेळी. आणि मग मध्ये 2 तारखेला, मार्च महिन्यात 2 तारखेला रोहन माझ्या घराकडे येऊन मला धमकी देऊन गेली त्यांनी की मध्येच आम्ही पंढरपूरमध्ये एक कुटुंब संपवलं आहे, तसंच तुझं कुटुंब पण आम्ही संपवेन. जगताप फॅमिलीला कसं आम्ही संपवलं अजून तसंच तुझ्या फॅमिलीला पण आम्ही संपवेन, तू जर मला घटस्फोट नाही दिलास तर. आणि माझे दीर आता सध्या नगरसेवक आहेत पंढरपूरमध्ये. त्यांनी आजच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश करणार आहेत. त्यांनी असं राजकीय पण सारखं आमच्यावर दबाव आणतात. शिंदे नाईक फॅमिली ही पंढरपुरातील खूप प्रतिष्ठित फॅमिली आहे आणि ते सगळं बघूनच माझ्या पप्पांनी दिलं होतं. पण तिथे गेल्यावरती तर काहीतरी वेगळंच बघायला भेटत होतं. त्यांनी सारखंच दबाव आणायचे की फॅमिलीमधून माझ्या पैसे घेऊन ये, सारखंच दबाव आणायचे कुठल्या ना कुठल्या उद्योगासाठी. आणि या या म्हणजे त्यांनी राजकीय पण स्ट्रॉंग असल्यामुळे माझ्या फॅमिलीला धोका आहे. त्यांनी असं बोलून गेले, मध्ये धमकी देऊन गेली त्यांनी मला. आणि लवकरात लवकर आम्हाला या सगळ्यांमधून न्याय भेटावा असं मी सांगते सगळ्यांना.